30 सप्टेंबर 2025 रोजी पंचायत समिती एटापल्ली येथे झालेल्या वार्षिक आमसभेत प्रचंड अव्यवस्था पाहायला मिळाली आहे. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागल्याने भारतीय कम्युनिस्ट पार्टीने गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांचा तीव्र निषेध नोंदविला आहे. आमसभेत नागरिक आपली समस्या मांडत असताना धनी व्यवस्था निकृष्ट असल्यामुळे कुणालाही कुणाचे बोलणे स्पष्टपणे ऐकू आले नाही. तसेच पंखे काही चालू तर काही बंद असल्याने उघड्याने नागरिकांना बसणे कठीण झाले. याशिवाय मंचावर मान्यवरांसाठी सुकामेवा पुरविण्यात आला, मात्र सामान्य नागरिकांना जागेवर आणून नाश्ता व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. यापूर्वीच भाकपाकडून प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे अशा गैरसोयी टाळण्यासाठी पूर्वसूचना दिल्या होत्या, तरी देखील आवश्यक ती तयारी करण्यात आली नाही, अशी तीव्र टीका करण्यात आली आहे. या निष्काळजीपणाची संपूर्ण जबाबदारी गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांच्यावर येते, असे भाकपाने स्पष्ट केले आहे. भाकपाचे जिल्हा सहसचिव कॅम्रेड सचिन मोतकुरवार यांनी निवेदनाद्वारे सांगितले की आमसभा ही अवस्था ही जनतेच्या अपमानास्पद वागणुकीचे उदाहरण असून याचा निषेध आम्ही नोंदवित आहोत. गाव माझा न्यूजकरिता विनोद चव्हाण, एटापल्ली, गडचिरोली.